तारे जमीन पर आमच्याशी सगळं हलणार. इंडिव्हिज्युअल घेतलाय, नंबर शेअर नाही करायचा कोणाशी. मंडालामध्ये हां वारली पेंटिंग. कन्सेप्ट काय करणार आहे त्यामध्ये? पोर्ट्रेट. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आणि तुम्ही बघत आहात अथर्व यूट्यूब चॅनल. स्वागत आहे एक नव्या करून फ्रेश ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की माझी ऑर्थो पोस्टिंग आहे. तर ऑर्थो पोस्टिंगला नेमकं काय काय असतं, का ती हेक्टिक पोस्टिंग म्हणतात फिजिओथेरपीच्या लाईफमध्ये. आणि दुसरं म्हणजे आज योगा डे आहे, तो त्यामुळे आमची पोस्टर कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला पोस्टर कॉम्पिटिशनला काय काय होतं वगैरे ते पण दाखवूया. चला हा ब्लॉग आता सुरू करूया. ब्लॉग सुरू करण्यापूर्वीच व्हिडिओला आहे ते लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. माझी आहे ते ऑर्थो पोस्टिंग आहे आणि शेवटचे 2-3 दिवस राहिलेत. आणि हा आहे ओपीडी पोस्टिंगला. ओपीडी माझी लास्ट होती पोस्टिंग आणि ह्याचा आहे नेक्स्ट ऑर्थो. तर एक्झाम टाईममध्ये माझं एकदम निवांत आहे. पीडीचं पोस्टिंग आहे आणि ह्याचं तेव्हा ऑर्थो आहे. तर ही होती आपली जुनी युनिव्हर्सिटी अँड कॉलेज. आता इकडनं तिकडे शिफ्ट झालेलं कदमवाडीला. काय म्हणताय? बऱ्याच दिवसात आम्ही आहे इथेच. मावळातून कदमवाडीला जायला खूप साऱ्या बस असतात. हीच आम्ही अशी रॅन्डम बस पकडली डी वाय पाटीलची आणि आता हॉस्पिटलला जातो. सकाळ सकाळ पण मोठं बोलायचं थांबत नाही यायचं. हो, आपण आलेलो आहे आता हॉस्पिटलला. तर सगळ्या बस येऊन इकडे वगैरे थांबतात आणि इकडे सगळे नाश्त्याचेच वगैरे दुकान आहेत. आणि आम्ही आत्ता आलो चहा प्यायला. सल कोल्हापुरी चहा 24. तर हे आहे आपल्या हॉस्पिटलच्या कॅम्पसमधलं गजानन महाराजांचं मंदिर. ही समोर आपली हॉस्पिटलची बिल्डिंग आणि हा मस्त असा शांत असा एरिया आहे. आणि इथेच आहे आपलं गजानन महाराजांचं मंदिर. जाऊया आता हॉस्पिटलला. त्या बिल्डिंगमध्ये आहे ते आपलं नवीन फिजिओथेरपी कॉलेज, जे की मी आधी पण दाखवलं असेल किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे, त्यामुळे अजून काय दाखवू शकत नाही नीट. जेव्हा कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल तेव्हा सगळं व्यवस्थित दाखवतो. आणि इकडे आहे ती नवीन फ्लोअरची बिल्डिंग, नवीन 27 फ्लोअरची की 21 फ्लोअरची बिल्डिंग होते तिचं कन्स्ट्रक्शन. आणि इकडे आहे आपलं हे सगळं हॉस्पिटल. खूप मोठं आहे डी वाय पाटील हॉस्पिटल कोल्हापूर. क्लिनिकल बायोमेट्रिक. इकडे अटेंडन्ससाठी साई. हे आहेत आपल्या ऋतुजा मॅम, आपल्या फायनल इयरच्या. 16 दिवस फक्त राहिले मॅमच्या आमच्याबरोबर. कसं वाटतं मॅम? आपले PG स्टाफ काय म्हणताय सर? तुमची कुठे पोस्टिंग आहे? मेडिसिन. सरांची आणि माझी पोस्टिंग एकत्र येतच नाही. किती दिवस झाले. एकच पोस्टिंग आली होती, ती पण 15 डेजसाठी. येईल. आलो आहे आपण ऑर्थो वॉर्डला. आणि बघू शकता तुम्ही इथे आपला मित्र अथर्व परत झालेला आहे. पहिला राऊंड झाले नाही अजून. हा आहे वॉर्ड आतमध्ये. जाऊया आपण थोड्या वेळानं. ह्या दोन आहेत आपल्या PG स्टाफ ऑर्थोला. हाय मॅम. हे आपले आहेत फायनल इयर 1, फायनल इयर 2, 3, 4 आणि ह्यांचे आता आणि एक ॲब्सेंट आहेत. हो, अंजली मॅम ॲब्सेंट आहेत. आणि ह्यांचे आता राहिले आहेत फक्त 16 डेज आमच्याबरोबर. त्यानंतर हे होणार इंटर्न्स. तर हा युनिट 1 आणि ह्या युनिटमध्ये माझी पोस्टिंग आहे. पेशंटचं आहे ते लेफ्ट फिमर फ्रॅक्चर आहे. आणि हे आहे ते त्यातलं ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे ही सगळी. आणि हे आहे ते फिजिओथेरपी मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट. आज ऑपरेशन नंतर आहे दिवस 12वा. पेशंटचं रेडियस बोन तो फ्रॅक्चर आहे आणि त्याला प्लेटिंग आणि नेलिंग केले. ही ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे. आणि ही आहे ती त्याला फिजिओथेरपी याची ट्रीटमेंट आहे. आमची आणि आता आम्ही जाणार आहे. ते पोस्टर कॉम्पिटिशन आहे त्यासाठी. तर आम्हाला हाफ ॲन आवर आधी सोडलेलं आहे पोस्ट कॉम्पिटिशनसाठी. तर आता जाऊया. तुम्ही बघू शकता हे सगळं काम वगैरे चाललेलं आहे. हा सगळा फ्लोअर आहे खालचा, तो फिजिओथेरपी कॉलेजला मी आलेला आहे. अजून बनवून झाला नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा टूर एक देईनच नक्की मी. बघा काम चाललेलं आहे इकडे. सामान वगैरे घेऊन चाललो आहे आम्ही. एवढे मावले या लिफ्टमध्ये. आणि बाहेर बघा इकडे काय अडकली. व्हेरी गुड. फायनली आता रितिका. कमाल रितिका, शाबाश. हां, रितिका आमची कॉलेजची नावाजली स्पोर्ट्समन आहे बॅडमिंटनसाठी. तर आता आमचं पोस्टिंग झालेलं आहे. इथे आमचा एनरोलमेंट झालेला आहे.
आणि हे आमचं इथलं वॉशरूम आहे, मेल वॉशरूम आहे, दाखवत नाही आता. तर खूप छान केलेलं आहे, बघू शकतो तुम्ही इंटिरियर इथलं. आणि नवीन बिल्डिंगचं प्रत्येक वॉशरूम असेल किंवा क्लासरूम असेल दोन्ही पण खूप छान केलेली आहे. आणि आता एनरोलमेंट झालेलं आहे आणि आता वाजलेत बघा किती, अजून एक 10 मिनिटांना आमची कॉम्पिटिशन आहे ती सुरू होईल, जे की 3 तास चालणार आहे, 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत. आमचा लंच ब्रेकमधला अर्धा तास जाणार आहे, त्यामुळे चलो भेटूया आता क्लासरूममध्ये. ओके, तर आमचं आता पोस्टर कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे. हा आमचा ग्रुप आहे, मैथिली, निकिता आणि गौरीनं कामाला सुरुवात केलेली आहे. आम्ही बॉर्डर पण आता आखून घेतलेले आहेत. थोड्या वेळातच कळेल तुम्हाला, थोडं रफली झालं की मी तुम्हाला दाखवतो पोस्टरमध्ये आमचं नेमकं आम्ही काय पोर्ट्रे करायचं आम्हाला पोस्टरमधून. प्रत्येक टीममधला असे ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. अगदी फर्स्ट इयरपासून 4th इयरपर्यंत सगळे स्टुडंट आहेत इथे. प्रिया, तर आमचं बघू शकता आता मस्तपैकी झालेलं आहे. आयडिया कोणाची आहे पण, डोकं माझं आहे, समजलं का? तू उत्तरवती असते, माझं डोकं इथं, समजलं? ओके, तुला क्रेडिट देतो मी. तुझं 50% आहे, माझं 50% आहे. बॉर्डर राखायला ठेवले तुम्हाला, कळलं का? हां हां, शाबाश. तर इथे ऑलमोस्ट झालेलं आहे. आता किचनच्या आपण बघूया जाऊन कसं आहे ते. आलोच. ओके, सिनियर्स आपले आहेत इथे लास्ट इयरचे. GS मॅम काय काढणार आहे? काय आलं? चिवडा. डोक्यात आयडिया ती मांडायची. ठीक आहे, ऑल द बेस्ट. हां ओके ओके, ठीक आहे, ऑल द बेस्ट. हे आमच्या क्लासमधले आहेत, बघू शकता तुम्ही. रोहन साहेब आहेत, त्यामुळे इथे काय टेन्शन नाही. कट बीट करून काय काय वेगळे विचित्र प्रकार चालू आहे तिथे. शाबाश. आणि हे दोघे होते, मला लास्ट पोस्टर कॉम्पिटिशनला फर्स्ट होता, ही सेकंड होते आणि मी होतो तर थर्ड होतो. सो त्यामुळे हिने चालकी करून याला घेतले ग्रुपमध्ये. बघूया आता नंबर मिळतो काय. इकडे आहेत परत आपले सिनियर्स आहे, अजून चाललेलं आहे काम. इकडे आपल्या क्लासमधले आहेत परत. हाय, काय काढणार आहेस? अजून डिसाईड नाही आहे. ओके, ऑल द बेस्ट. ह्या बाजूला ऑलमोस्ट सगळे ज्युनियर्स आहेत, ज्युनियर CR आणि तिचा ग्रुप चांगला आहे. एक ग्रुप आहे ज्युनियर्सचा. हे खूप छान आर्टिस्ट आहेत, तुम्ही कल्चरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कदाचित. ओके, अजून एक ग्रुप आला ज्युनियर्सचा. खूप रात्रीपासून मेहनत करतात तिघी. या आम्ही नाही काय केलेली मेहनत. वा, काय कन्सेप्ट काय करणार आहे त्यामध्ये पोर्ट्रे? नंदू मॅम, श्वेता मॅम, आमच्या सगळ्या ज्युनियरच्या आवडत्या मॅम आहेत ह्या. आणि त्यांचं तर स्टार्ट झालेलं आहे सगळं. इंडिव्हिज्युअल घेतलं आहे, नंबर शेअर नाही करायचा कोणाशी. टेक्निक्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. इकडे एक ग्रुप आहे ज्युनियर्सचा. स्मिथ, काय कन्सेप्ट करणार आहेस? हो, मंडालामध्ये. हां, वारली पेंटिंग. इंटरेस्टिंग, ऑल द बेस्ट. ओके, हा आपला क्लास आहे आता इकडे. हाय, स्टार्ट झालेलं आहे यांचं पण. ऑल द बेस्ट. झालेली आहे. काय कन्सेप्ट आहे माहीत नाही. ओके, पण काय जरी काढलं आहे, सुरुवात तरी झाली. नाही, तू गपरा, तुझं सगळं माहिती आहे मला. ओके, कॅमेरा ऑफ. इकडे मनीषा आहे, काढते. आज एकटी कशी पृथा? ओके, काय कन्सेप्ट आहे? बेनिफिट्स ऑफ योगा. ओके, ऑल द बेस्ट. तुम्ही बघू शकता इकडे सगळी कॉम्पिटिशन झालेलं आहे पोस्टरची. आणि आपले जज आहेत डॉक्टर जावेद सागर सर. सर, हॅलो, मॉर्निंग. जसं तुम्हाला माहीत आहे, आज इंटरनॅशनल योग दिवस आहे. आमचे फायनल इयरचे काही विद्यार्थी, सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी यामध्ये पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतलेले आहेत. उत्साह बघू शकते मुलांमध्ये कसं आहे. एक नजर सगळीकडे जर दाखवा. हां सर.
आणि त्याच्या रिझल्ट या एक जज बोलवणार आहे, योगचे गुरु बोलवणार आहे आणि त्यांनी जज करणार आहे. त्यानंतर आम्ही रिझल्ट डिक्लेअर करणार. ओके, थँक्यू सर. आता आमचे आर्टिस्ट आर्ट आहे त्यांचे दाखवणार आहे. आता तिथे सगळं झालेलं आहे आमचं. आता सॉरी स्केच करून आणि आता ही इथे काय ते पेंटिंग करणार आहे. कम ऑन, घाई सगळी सुरू आहे. स्टार्ट. किती आलं काय आलं इतक्यात दाखवून म्हणजे कोण बघणार आहे? लाईव्ह टेलिकास्ट नाही करत आहे, यूट्यूबला जाणार आहे. 2 वाक्यातला अर्थ तरी कळतोय काहीतरी म्हणजे. ठीक आहे, तर हे आमचं आता होत आलंय ऑलमोस्ट. गौरी आणि मी चांगलं काम करतोय. इमोशनल डॅमेज. आपल्या दुसऱ्या जज यांचं नाव आहे डॉक्टर विनय पाटील. आणि तुम्ही बघू शकता आता पेंटिंग आलेलं आहे, प्रोग्रेस झालेला आहे. मॅम कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय, थँक्यू मॅम. कमॉन गौरी, शाबाश, यू कॅन डू इट. ह्यांच्याकडनं अपेक्षित नाही मला. माझं काम आहे ते इनर टेक ओव्हर घेतलेलं आहे आता. वा वा, भाजप छान. ओके, हे मस्त आहे, आवडलं. छान, कर काहीतरी कर तू. थँक्यू. हां, नाईस. अगदी पोस्टरवर झोपून बिपून चाललेलं इथं पोस्टरचं काम. तारे जमीन आमच्या सगळं हलणार. हा कुठचा आयलंड बिलंड काढलाय की काय तू? आणि आपलं DYP दाखवा इकडे, DYP कोल्हापूर. नाही, फायनली आमचं पोस्टर रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही इथे 2 आस्पेक्ट आहेत ते दिलेले आहे. अजून गौरी थोडंसं काम करते शेवटचं. सो सगळ्यांचं ऑलमोस्ट झालेलं आहे. अर्धे बाहेर पण गेले असतील, आय डोंट नो. हे बाजूला आहे. नाईस. आणि हे आहे आमचं. आणि खूप छान आलेलं आहे इकडे पण. वा वा, व्हेरी नाईस. सबमिट. मॅम एकदम टाईमशी काटेकोर आहेत. हे फायनल झालेले पोस्टर आहेत, रेडी झालेले. म्हणते जी एस मॅम, आमचं कसं वाटलं पोस्टर? छान बनवलं सगळ्यांनी. आय एम व्हेरी मच हॅपी. ओके. पोस्टर कॉम्पिटिशन वगैरे झालेली आहे आणि आता आम्हाला ब्रेक होता. सो आम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन जेवलेलो आहे तिघं पण. आणि आता लेक्चर आहे एक 15-20 मिनिटानंतर. तिथपर्यंत बघूया कुठेतरी टाईमपास करायचा, नाहीतर लेक्चरला जाऊन बसायचं क्लासरूममध्ये. जून आलं आहे आणि तुम्ही बघू शकता कोल्हापूरमध्ये अजून पावसाचा एक थेंब नाही आहे. किती रखरखाट वाटते. तुमच्या कराडात पडला का रे पाऊस? कॉलेज वगैरे झालेलं आहे सगळं आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे तायक्वांदोला. अजून यूट्यूबमध्ये मी सांगितलं नव्हतं की मी तायक्वांदो जॉईन केलं आहे, बट माझं हे 13वं वर्ष आहे मी तायक्वांदो खेळतो आहे. आणि सिद्धेशनी तिथे जॉईन केलेलं आहे किक बॉक्सिंग. त्याचं 1 वर्ष झालं असेल आय थिंक बॉक्सिंगमध्ये. तर आम्ही एक वेगळा क्लास जॉईन केलेला आहे. आम्ही तिकडे डेली असं प्रॅक्टिसला नाही जात, बट वीकली असं 2 किंवा 3 वेळा प्रॅक्टिसला जातो. तर आज योगा डे आहे, त्यामुळे जायचं असं ठरवलेलं आहे आम्ही आज. सो जाऊया आणि तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिस वगैरे कशी असते ती.
शाबास सिद्धेश.